हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे पाहू शकता कुरकुरे घेतले आहेत। तर तुम्ही थंबनेलला तर पाहिलंच असेल, कुरकुऱ्यांमध्ये बेसन पीठ टाकून एक भन्नाट अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी बघा, इथे मी चटका पटका या कुरकुऱ्याचा वापर करणार आहे। तुम्ही याऐवजी कोणत्यासुद्धा कंपनीचा किंवा टोमॅटो केचपचा कुरकुरे भेटतात, त्याचा वापर केला ना तरीसुद्धा चालणार आहे। तर बघा, रेसिपी अगदी नवीन आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा, आता इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। तर बघा, आता इतक्या कुरकुऱ्यांसाठी बघा, इथे मी 3 चमचे, जे पोहे खायचे 3 चमचे असतात ना, तितकं बेसन पीठ घेतलं आहे। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला थोडं पाणी करून ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी अगोदरच घालायचं नाही आहे, नाही तर मग बॅटर पातळ होईल किंवा मग यामध्ये गुठळ्या होतील। तर बघा, अगदी थोडंसं पाणी घालून ह्याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचे। ज्या गुठळ्या होतात त्या फोडून घ्यायच्या आहेत अशा चमच्याच्या साहाय्याने। तर इथे पाहू शकता, हे बॅटर घट्ट आहे, यामध्ये आणखीन थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे। त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता बघा, इथे थोडीशी कोथिंबीर मी कट करून घेतली आहे, ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। तर बघा, आता इथे बॅटर थोडंसं घट्ट वाटते, त्यामुळे इथे मी आणखीन थोडंसं यामध्ये पाणी ॲड करणार आहे। आपल्याला खूप जास्त घट्ट नको आहे आणि खूप जास्त पातळ देखील नको आहे। तर बघा, अगदी 1 चमचा इतकं पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर पाहू शकता, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे। तर आता इथे पाहू शकता, गॅसवरती कढई ठेवली आहे, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। आता बघा, चमच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचं आणि असं बेसन पीठ वरती आलं तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे। आता बघा, जे कुरकुरे आहेत ना, ते या बॅटरमध्ये आपल्याला डिप करायचे आहेत आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर बघा, खूप अप्रतिम ही रेसिपी लागते, अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होते। त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि बनवल्याच्या नंतर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर इथे पाहू शकता, संपूर्ण कुरकुरे मी बेसन पिठामध्ये डिप करून तेलामध्ये सोडून घेतले आहेत। आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, खूप जास्त फास्ट करायची नाही आहे किंवा खूप जास्त स्लो देखील ठेवायची नाही आहे। मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे आहेत। तर बघा, फार वेळ लागत नाही, 1 ते 2 मिनिटांमध्ये हे कुरकुरे तळून होतात। तर इथे पाहू शकता, 1-2 मिनिटं झाली आहेत, मी असे आलटून पलटून असे सगळीकडून व्यवस्थित असे तळून घेतले आहेत। आता आपल्याला ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर पाहू शकता, खूप छान असा कुरकुरीत सुद्धा आवाज येतोय ह्याचा। तर इथे पाहू शकता, आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत। तर तुम्ही ही रेसिपी पाहुणे आल्यावर करा किंवा मग आदल्यामधल्या वेळेत करा किंवा मग चहासोबत असे स्नॅक्ससाठी तुम्ही ही रेसिपी करू शकता। खूप अप्रतिम होते, मुलांना देखील खूप आवडेल। तुम्ही ही रेसिपी बघा, हे जे कुरकुरे आहेत ते तुम्ही टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग असेच सुद्धा खाऊ शकता। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा। तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।